आजच्या 10व्या सत्रामध्ये आपण 11 क्रमांकाचा दृष्टांत घेणार आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं अधिकाराच्या अनुरूप ब्रह्मविद्या होत असते आणि जरी ती ब्रह्मविद्या योग्यतेमुळे किंवा अयोग्यतेमुळे आपल्या अधिकारामुळे योग्यतेमुळे ती ब्रह्मविद्या जर का आपल्याला प्राप्त झाली तरी पण त्या ब्रह्मविद्येचा आपल्याला फायदाच झाला पाहिजे, पण फायदाच होईल असं सुद्धा नाही। कारण की कुठलीही गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्या अधिकाराचा आपण कसा उपयोग करतोय, चांगल्या प्रकारे करतोय की वाईट प्रकारे करतो आहे, त्यावर त्याची फलश्रुती अवलंबून असते। आणि जर का झाली ब्रह्मविद्या जर का आपण चांगल्या कार्यासाठी जर का उपयोगात आणली, मोक्षाच्या इच्छेने जर का आपण त्या ब्रह्मविद्येचा आचरणरूप उपयोग जर का घेतला तर त्याच्याने आपल्याला ईश्वर प्राप्तीच होणार आहे। परंतु जर का आपण त्या ब्रह्मविद्येचा चुकीच्या पद्धतीने जर का उपयोग केला, स्वस्वार्थासाठी जर का आपण त्याचा उपयोग केला तर त्याच्यामुळे ओक्त सुद्धा होतं, असं आपण हिरेखाणियाच्या दृष्टांतामधनं पाहिलं। परंतु जर का आत्ता जीवाला कळलेलं आहे, आता एवढे दृष्टांत झाल्यानंतर आधी आपण बघितलं की परमेश्वर अवतार होतात, अंतुलाचा, बाहेरीलाचा, उंबऱ्यावर चिलाचा, हे अवतार जे आहेत ते जीवाला ज्ञान देण्यासाठी अवतरतात आणि तदनंतर त्या चारही माध्यमातून परमेश्वर जीवाला दातृत्व करतात वगैरे सगळा विषय आपण आत्तापर्यंत बघितला। मग जर का आता आपल्याला कळलं की परमेश्वर जीवाला दान देतात, परमेश्वर जीवाला ज्ञान देतात, मग जीव परमेश्वराकडनं परमेश्वराला जे द्यायचं आहे आणि जे आपल्याला मोक्षापर्यंत नेणार आहे असं जे ज्ञान आहे किंवा असं जे काही सेवादास्य असेल, आचरण असेल, असं काही परमेश्वराकडे जीव मागत असेल, म्हणजे परमेश्वराकडे जीव काय मागतो हे आजच्या या दृष्टांतामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। लीळा पण त्या संदर्भातली आपण घेणारच आहोत। परंतु एक लक्षात घ्या, परमेश्वर सांगतात, तोर जीव आपले ओकटे गोमटे जाणे परी जाणोनीची करी, म्हणजे ओकट कशात आहे आणि गोमट कशात आहे सगळं माहिती आहे। परंतु वर्तन करत असताना, आचरण करत असताना नेहमी आपण चुकीच्या पद्धतीने करत असतो। आपल्याला जरी माहिती आहे की आपलं हे वर्तन जे आहे ते चुकीचं आहे हे कळून सुद्धा आपण परत काय करत असतो, चुकीनीच वागत असतो। आणि जर का कुणी आपल्याला आपली चुकी सांगितली की तुम्ही हे वाचन करण्यापेक्षा तुम्ही वचन जर का पाठांतर केले किंवा सूत्रपाठ जर का वाचन केलं, लीळा जर का वाचन केलं तर अधिक फायदेशीर ठरेल। आपल्याला पण कळतं बरं का की बाबा आपण हे चुकीचं वाचतोय, याच्यापेक्षा आपण लीळा वाचन किंवा सूत्रपाठ वाचन केलं पाहिजे, हे कळतं तरी पण आपण ते मान्य करत नाही। आपण म्हणतो नाही आता एवढे दिवस आम्ही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु आम्ही आता एवढ्या दिवसापासून हेच वाचतोय, मग आता हेच वाचू आम्ही, म्हणजे कळतंय आपल्याला पण आपलं वळत नाही। तसं परमेश्वर काय देण्यासाठी या ठिकाणी अवतरित होतात आणि ह्या सृष्टीचं एकंदरीत रचनाच कशासाठी केलेली आहे हे सगळं आपल्याला कळतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे। परंतु तरीही आपण परमेश्वराला अपेक्षित असलेलं दान कधी परमेश्वराकडनं कधीच मागत नाही। परमेश्वराला अपेक्षित असलेलं जे काही दातृत्व आहे ते कधीही आपण स्वीकारत नाही। परमेश्वर देऊ इच्छितात, देतात, समोर आहेत। आत्ता तर नाही परमेश्वर आपल्या समोर, परंतु जेव्हा केव्हा सन्निधानातल्या भक्तांना स्वामी ब्रह्मविद्या देऊ इच्छित होते, अनुसरण देऊ इच्छित होते, दैवपैकीचं देऊ इच्छित होते, ईश्वरपैकीचं देऊ इच्छित होते, त्यावेळेस त्या जीवांनी कुठल्याही प्रकारे स्वामींना अपेक्षित असा प्रतिसाद जो आहे तो दिला नाही। पुन्हा पुन्हा स्वामी म्हणतात, परंतु ते तसेच आहेत। मार्कंड आहेत, मार्कंड पण कसे आहेत, स्वामींच्या सन्निधानी राहून कोरडेच राहिले, काळबोटे असतील। दायंबा आहेत, दायंबा म्हणजे चांगले, त्यांना जाणीव होती सगळ्या गोष्टींची, परंतु तरीही ईश्वराला अपेक्षित ईश्वर त्यांना जे देत आहेत
परंतु ईश्वराला अपेक्षित ते घ्यायला तयारच नाही आहेत. दृष्टांतामध्ये हेच सांगितलेले की हेच ना लाभ जाणून ईश्वर ही देता, परी एक अल्पची मागती. परमेश्वराचा एवढा जर का लाभ आपल्याला माहिती पडलेला आहे, ब्रह्मविद्येचा एवढा मोठा लाभ आपल्याला माहिती पडलेला आहे, मग अशा सगळ्या जाणीवेच्या उपरांत आपल्याला माहिती आहे की परमेश्वर खूप द्यायला बसलेले आहेत आपल्याला. जेवढं पाहिजे तेवढं का ज्ञान, जेवढं तुम्हाला ज्याच्याने कणव तुमची तुम्हाला प्राप्त होणार आहे, अधिकार तुमचा वाढणार आहे, योग्यता तुम्हाला प्राप्त होणार आहे, असं जेवढं पाहिजे तेवढं घ्या असं स्वामींनी देऊ केलेलं असतानाही जीव काय करतो? एक अल्पची मागती. परंतु जीव परमेश्वराकडे खूप काही मागतो का? ईश्वर पैकीचं मिळत आहे का? मग अल्पची मागती म्हणजे थोडंसंच द्या. परंतु जीव देवता प्रपंचापैकी काय मिळत आहे का? मग भरपूर पाहिजे. मग पैसे किती पाहिजेत? मग आपण देवाला कधी म्हणत नाही की अल्प पैसे द्या मला, थोडेसेच पैसे पाहिजे, छोटीशीच गाडी पाहिजे, छोटंसंच घर पाहिजे, आम्हाला शेती पण खूप कमीच पाहिजे, असं कधी मागतो आपण? त्याच्यामध्ये मग अमर्याद असतं. जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भेटत असेल तर ते पण घ्यायला आपण तयार असतो. म्हणजे तिथे आपण माघारी फिरत नाही. आणि मागताना अल्पची मागती म्हणजे ईश्वराने जर का ईश्वर पैकीचं काय देऊ इच्छिलं तर मग आपण काय करतो? अल्पची मागती म्हणजे अल्प मागतो. की वचनं पाठांतर का? मग मला असं करा 2च वचनं द्या, काही मला काही वेळ मिळत नाही आणि माझं काही पाठांतर होणार नाही. एखादी लीळा तुम्हाला वाचायला सांगितली तर ते आम्हाला एकच दिवस लीळा वाचली, नंतर मग दुसऱ्या दिवशी वेळच नाही मिळाला. दंडवत घालायचे असतील 5 दंडवत घालायचे 3 मील. आपलं काही बाईसांसारखं नाही आहे, रास एक दंडवत घालितेची असती बाईसा. तसं तर काही बंधन देवाने आपल्याला दिलं नाही आहे. एक पंथीय परंपरेमध्ये 5 दंडवत घालायचे असतात, तर ते घालत असताना सुद्धा आपण विचारतो मग 2 दंडवत घातले तर चालतील का? म्हणजे तिथे आपल्याला अल्पची मागती म्हणजे प्रत्येक ईश्वर पैकीच्या विधीमध्ये आपण सगळ्याच गोष्टी कमी 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 मागायला बघतो. जसं जीव देवता प्रपंचापैकीचं तुम्ही जे भरपूर मागताय त्याच्यामध्ये तुमचा भरपूर वेळ जाणार आहे आणि त्याच्यामधनं भरपूर पाप निष्पन्न होणार आणि त्याच्यातनं भरपूर नरक निष्पत्ती पण होणार आहे. स्वामी सांगतात क्षणा एका माझी. एवढं काय आपण आपजवून ठेवतो की 1000 जन्म घेतले तरी ते फिटल्या जात नाही, उलट वाढत 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 जातं. ही कुठली सेवा झाली? प्रपंचाच्या सेवेचा हा भाग झाला. आता दैवपैकीची जर का तुम्ही सेवा केली तर काय होतं? अनंत कर्म नासतात. म्हणजे एकीकडे जर का प्रपंचिक सेवा तुम्ही केली तर अनंत कर्मांचा डोंगर उभा राहतो आणि इकडे जर का दैवपैकीची सेवा केली तीच सेवा करायची आहे, पण त्या ठिकाणी तुमचा कर्मनाश होतो आहे. दोन्हीकडे हा फरक आहे. परंतु तरी पण आपण प्रपंचामध्ये राब राब राबतो, दिवसभर काम करतो आपण. परंतु दैवपैकीचा जर का वेळ द्यायचा म्हटला, ईश्वरपैकीच्याला वेळ द्यायचा म्हटला की मग तिथे आपल्याला चालत नाही. आपले हातपाय दुखायला लागतात, आपली तब्येत खराब होते, आपल्याला कंटाळा येतो, आपल्या लक्षात राहत नाही, अनेक कारणं आपण पुढे ठेवत असतो. दैवपैकीचं हे असलं की असं चालू होतं आपलं. थोडक्यात उदाहरण जर का घेतलं, जर का आपल्याला कोणी गोड वाढत असेल तर आपण घेतो अजून द्या अजून द्या. परंतु जर का कोणी आपल्याला कारल्याची भाजी जर का वाढत असेल, कसली भाजी आहे? कारल्याची, मग किती द्या? थोडीशीच द्या बरं का. आता गोड कसं आहे तुम्हाला? गोड तोंडाला तुमच्या चांगलं लागतंय पण तुमच्या शरीराला चांगलं नाही आहे. तोंडाला चांगलं लागतंय पण शरीराला चांगलं नाही. पण कारलं कसं आहे? तोंडाला चांगलं लागत नाही पण शरीरासाठी उत्तम आहे. ते खाल्लं गेलं पाहिजे. पण आपल्याला ते कसं पाहिजे? जे उपयुक्त आहे ते आपल्याला थोडंसंच पाहिजे. आपल्याला खूप वेळ बसायचं आहे का? मग बसून राहतो आपण. पण कोणी म्हटलं चालायचं, थोडंसंच चालायचं. कारण की आता अशी परिस्थिती आहे की दारामध्ये जर का गाडी बोलवली तर दारामध्ये गाडी येते. आपली स्वतःची गाडी नसेल तर अशी बोलवता येते गाडी. म्हणजे वाहन जे आहे ते वाहन आपण आपल्या दारापर्यंत आणतोय. चालायचं म्हटलं तर थोडंसंच चालायचं. कष्ट करायचे म्हटले तर जास्त नाही, थोडेसेच करायचे. म्हणजे हे काय आहे?
आपण चांगल्या गोष्टी ज्या आहेत, चांगल्या गोष्टी आपण अल्प प्रमाणामध्ये मागतो आहोत आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये मागतो आहोत. आणि याच्यासाठी दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे, जैसा वेवाचा वेव. वेव म्हणजे काय? जो कपडे विणणारा आहे, साडी, तो जसं कपडे तो धाग्यामध्ये धागा, उभे आडवे धागे असे सगळे ते हे करून जसं ते वस्त्र बनतं, तेव्हा ते वस्त्र एका सरळ जे काही लाकडाची एक हे असते, पूर्ण काय बोलाल तुम्ही त्याला, काठी म्हणाल, जाडी एवढी अशी, लाकूड म्हणाल त्याला, गोल आहे पूर्ण, आणि त्या गोल त्या याच्यावर ते पूर्ण त्या वेवावर ते वस्त्र गुंडाळलं जातं. जसं तयार होतंय तसं ते गुंडाळलं जातं. आता तो जो वेव आहे तो काही सहजपणे भेटणार नाहीये. जुन्या काळामध्ये ते लाकडाचंच असणार, आणि लाकडाचं जर का आहे तर ते तसं झाड पाहिजे, त्या झाडाला तशी सरळ फांदी पाहिजे, आणि ती फांदी तशी भेटल्यानंतर मग ती फांदी आणायची आणि मग त्याचं वेव बनवायचं. म्हणजे एवढं सगळं कठीण होतं. आत्ताच्या काळामध्ये तसं काय नाही आहे, ते धातूचंही बनवता येतं किंवा प्लॅस्टिकचं सुद्धा, फायबरचं सुद्धा बनवता येतं. आत्ताच्या काळात ते सोपं आहे. आधीच्या काळामध्ये तेवढं ते कठीण होतं. आणि हा वेव घेणारा, वेव घ्यायला जाणारा हा जो साळी आहे, त्या साळीयाचा हा दृष्टांत आहे. आणि तो ज्या गोष्टी घ्यायला चाललेला आहे तो वेव, त्या वेवासंबंधित हा दृष्टांत आहे. आणि याच्यासाठी जी लीळा निवडलेली आहे, ज्या लीळेमध्ये हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे, ती आहे पूर्वार्ध 387 क्रमांकाची लीळा आहे. लीळा कुठली आहे? ही कनाशीची लीळा आहे. आणि आपला जो आदर्श आहे कनाशी ब्राह्मण, आपला आदर्श आहे बरं का हा. म्हणजे आपण जे देवाकडे काही प्रापंचिक गोष्टी मागतो तर त्याची जी काही आदर्श जो आहे तो या ब्राह्मणाने आपल्याला घालून दिलेला आहे. आपण जसं एका विड्यामध्ये अनेक गोष्टी मागतो. आमच्याकडे एक त्या बाई येतात, ते एकच विडा ठेवतात, एक नारळ, 2 पानं, सुपारी वगैरे, आणि त्यांची कामांची लिस्ट खूप मोठी असते. आणि मग विडा ठेवता ठेवता मग ते देवाला सांगा बरं का, माझ्या ते मुलीला नोकरी लागू द्या, जावायला नोकरी लागू द्या, मुलाचं शिक्षण चांगलं होऊ द्या. आणि विडा ठेवता टेकवता हां ते हे पण सांगा बरं का, मुलीचं ॲडमिशन होऊ द्या, दुसऱ्या मुलीचं, ते पण सांगा. म्हणजे तो विडा ठेवेपर्यंत कितीतरी कामं ती एवढ्या पटापट सांगते, देवाला तरी ते लक्षात राहत असतील की नाही काय माहिती नाही, एवढे कामं सांगते ती. म्हणजे काय आहे, मला तिला बघितल्यानंतर मला खूप वेळा विचारू वाटतंय, तुमचं गाव कनाशी आहे की काय, म्हणजे तुम्ही तिकडचे आहात की काय मूळचे. कारण की एका विड्यामध्ये इतकी कामं, इतके म्हणजे देवाकडनं स्वतःची सेवा करून घेणं आहे. कनाशीच्या ब्राह्मणाने सुद्धा तेच केलेलं. एका वाक्यामध्ये त्यांनी खूप काय मागून घेतलेलं आहे. आदर्श कशासाठी येतो आपला? कारण की त्यांनी एका वाक्यामध्ये भरपूर काय मागून घेतलेलं आहे. उदयासीची गोसाव्यांसी उपहूड झाला. आमच्या स्वामींना कनाशीला मुक्काम आहे. सकाळी स्वामींना उपहूड झाला. गोसावी परश्रयासी बीजे केले, उदकासी विनयोगू झाला. मग तेही आसन रचिले. स्वामींना बसायला आसन टाकलेलं आहे. गोसाव्यांसी श्रीमुख प्रक्षाळन झाले. श्रीमुख प्रक्षाळन झालं म्हणजे मुखमार्जन ज्याला म्हणतात, आणि तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, ब्रश केलं. चरणक्षाळन झाले. धुपारती मंगळारती झाली. स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केल्या गेलेले आहेत. त्यानंतर पूजावसर झालेला आहे, त्याच्यामध्ये धुपारती दाखवल्या गेली. मंगळ आरती म्हणजे आरती ओवाळल्या गेली. चंदनाचा आडा रेखिला. स्वामींना जे काही टिळे लावल्या जात होते, भालप्रदेशी म्हणजे, भालप्रदेश म्हणजे कपाळ, त्या ठिकाणी ऊर्ध्वपोंड्र टिळा आहे किंवा मग आडवा टिळा आहे. अशा प्रकारचे टिळे, वेगवेगळे असे टिळे आपल्या लीळेंमध्ये आलेले आहेत. आणि तयावरी दह्याचा टिळा लाविला. दह्याचा टिळा लावला. चिचोंडी पाटीलला तर तिथे काय केलेलं आहे, जोंधळ्याचा टिळा म्हणजे ज्वारीचा टिळा लावलेला आहे. त्यामागचं कारण हे आहे की दह्याचा टिळा लावणे म्हणजे आमच्या घरी दूध दुभतं चांगलं राहावं. जोंधळ्याचा टिळा लावला म्हणजे आमच्या घरी शेती वगैरे या गोष्टी चांगल्या राहाव्यात. अशा पद्धतीने
हा टिळा लावल्या गेलेला आहे. बघ गोसावी तेथोनी बीजे केले, आमचे स्वामी निघालेले आहेत त्या ब्राह्मणाच्या घरून. तो ब्राह्मण बोळवीतू निघाला स्वामींना सोडविण्यासाठी. बोळवीत निघणे म्हणजे स्वामींना सोडविण्यासाठी 2 पावलं पुढे जाणे. आपण जातो ना, पाहुणे आलेले असतील तर त्यांना 2 पावलं आपण सोडायला जात असतो. काही पाहुण्यांना आपण गाडीमध्ये बसवून देतो. ते पाहुणे म्हणतात जा आता तुम्ही, आम्ही गाडीत बसलो, परंतु आपण बघतो नाही गाडी सुटली पाहिजे म्हणजे हा पाहुणा परत नाही आला पाहिजे. आपली तसल्ली होते की बाबा हा पाहुणा बसला गाडीत आणि गाडी निघाली गेली. आपण हे म्हणतो की फोन करा मला पोहोचल्यानंतर, म्हणजे आपल्याला पूर्ण निश्चिती होती की आहे पाहुणे गेले. परंतु हा एक भाग वेगळा झाला. परंतु एक आदरार्थी असतो भाग, की आपल्याकडे आलेले जे काही अधिकरण असतील, साधू असतील, वासनिक असतील, कुणी पाहुणे असतील, तर त्यांना आपण एक आदरार्थी त्यांना एक आपण 2 पावलं आपण पुढे जावं, त्यांना गाडीत बसवणं वगैरे हा एक भाग वेगळा आहे. आमचे चांगदेव भट जेव्हा गावाकडे निघालेले आहेत, त्यांच्या गावाकडनं निरोप येतोय, स्वामींना कुणीतरी सांगितलं की या मुलाला घरी पाठवा, याचे आई वडील वाट बघतायत. आणि मग स्वामींना थोडंसं वाटलं, स्वामींना काहीतरी वाटलं असेल की आता हा मुलगा एवढा अधिकारी आहे, योग्यताकारक आहे, हा आपल्या सन्निधानी आहे, रिद्धपूरला येण्याची याची इच्छा आहे, सगळं काय असताना आता घरून निरोप येत आहेत. आणि एकदा जर का माणूस घरी गेला की तो परत त्याच्या त्या चर्येवर येत नाही. त्यांनी जो निश्चय केलेला असतो त्या निश्चयावरून तो काय होतो, म्हणजे आमचा नेहमीचा अनुभव आहे असा की प्रवचनामध्ये बोलत असताना ऐकणारी लोक जी असतात, स्मरणाचा जर काही विषय झाला की मग ते बोलतात आता काय नाही, सकाळी उद्या उठायचंच. किती वाजता? 3 वाजता उठायचं, 2:45चा अलाराम लावायचा आणि 3 ते 6 नामस्मरण करायचं, म्हणजे करायचं, निश्चिती होऊन जाते. उद्यापासनं आपण लीळा वाचन करायचं, रोजचे 2 वचनपाठ करायचे. प्रवचनामध्ये पूर्ण वातावरण तयार होतं आपल्या अंतःकरणात. परंतु एकदा घरी गेलो आपण की सगळं कसं होतं, शून्य होतं. कारण की घरी गेल्यानंतर आता जेवायचं आहे, जेवल्यानंतर झोपायला 11-12 वाजतात. मग असं वाटतं की आता 3ला तर काही उठणं होणार नाही, आपण असं करूया 5चा अलाराम लावूया. स्वामी 3 ते 6 आहेत की नाही, कृपादृष्टी. मग एकाने काय केलं, 5:55 अलाराम लावला, म्हणजे 5च मिनटं उठायचं. स्वामींची 5 मिनटं दृष्टी आहे अजून. म्हणजे एकंदरीत काय आहे की जेवढी काय आपली निश्चिती होते इथे, ती घरी गेल्यानंतर परत सगळं शून्य होतं. कारण की आपण कुठे गेलो, राजस तामस ठिकाणी आपण पोहोचलो, दोषयुक्त ठिकाणी आपण पोहोचलो. आता तिथे गेल्यानंतर ईश्वरपैकीचे विचार तुम्हाला कधीच येणार नाहीत. ईश्वरपैकीचे विचार तुम्हाला आणायचे असतील तर परत कुठेतरी मंदिर किंवा स्थानाचं ठिकाण जे आहे ते तुम्हाला आठवावं लागेल, तिथे पोहोचावं लागेल, मग तुमचा विधी परत चालू होईल. घरी गेलो आपण की परत आपल्या विधीला मळीनत्व येत असतं. म्हणून चांगदेव भट घरी जात असताना स्वामींना कुठेतरी वाटतंय की हे घरी गेले की हे आम्हाला विसरतील, म्हणून स्वामी त्यांना विचारतात. पण कुठे विचारतात, जेव्हा चांगदेव भट निघतात तेव्हा आमचे स्वामी त्यांना सोडविण्यासाठी 2 पावलं स्वामी गेलेले आहेत, पुढपर्यंत गेलेले आहेत. कारण की स्वामींना त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांच्या खांद्यावर स्वामींनी श्रीकर ठेवलेला आहे आणि स्वामी त्यांना विचारतात, तुम्ही आम्हाला आठवाल का, तुम्हाला आमची आठवण येईल का? ते म्हणतात जी जी येईल ना. आणि मग स्वामींनी त्यांना सांगितलं इतक्या वेळ आम्हाला आठवा बरं का, 20-30 वेळा आठवा. ते बोलले जी जी. पण स्वामींना असं वाटलं लहान पोरगा 20-30 वेळा कुठे आठवेला, अजून कमी केलं, अजून कमी केलं, अजून कमी केलं. स्वामींना असं वाटलं की नको, वेळ भेटणार नाही, वेळ भेटणार नाही. आणि मला असं वाटतं की चांगदेव भटांकडे बघून स्वामींनी वेळ कमी केला नाही, हे तुमच्याकडे बघून स्वामींनी वेळ कमी केलेला आहे. की पुढच्या काळामध्ये काय होईल, TV बघण्यासाठी, मोबाईलसाठी वगैरे इतका वेळ जाणार आहे की या लोकांना 20-30 वेळा मला आठवता येणार नाही. तर स्वामी सांगतात या लोकांसाठी, म्हणजे तुमच्यासाठी सोय स्वामींनी केली की 1-2 वेळ तरी आम्हाला आठवा. म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, म्हणजे सकाळी 3 तास, दुपारी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास, एवढं तुमचं स्मरण झालं पाहिजे. एकंदरीत आपल्याला हा विषय बघायचा आहे की स्वामी सुद्धा चांगदेव भटांना 2 पावलं पुढे सोडविण्यासाठी गेलेले होते. हा ब्राह्मण सुद्धा आलेला आहे.
सर्वज्ञ म्हटले भटो येथ काही मागा. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी होतं बरं का, की देवाकडे काहीतरी मागावं मागावं. आणि स्वामींनी सुद्धा अनुज्ञा दिली की बाबा, आज्ञा दिली की काहीतरी मागा आमच्याकडे. तो म्हणतो जी जी मज कोठ्या कोणी सुनाचे निहाते ताक आंबील द्यावी जी. मला काहीच नको, मला फक्त काय द्या, कोठ्याचे कोणी. कोठ्या कोणी म्हणजे कसला कोठा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय मागितलं त्यांनी, गाई वगैरे बैल वगैरे जे काय म्हशी वगैरे ते सगळ्या मागून घेतल्या आणि त्याचा कोठा पण मागून घेतला. म्हणजे सरकारची स्कीम आल्यानंतर मग काय काय सगळं त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड करायचं तसं ते मागितलं. आणि कोठ्याच्या कोणी सुनाचेनी हाते, म्हणजे मुलगा नसेल तर मुलगाही मागितला, त्याच्यामध्ये सून पण मागितली. आणि सून पण कशी मागितली, ती मला त्या कोठ्याच्या कोण्यात मी पडलेलो असेल तर तिथे तिने मला काय ताक आंबील द्यावी जी, म्हणजे 2 घास तिने मला खाऊ घालावे. म्हणजे सून पण सेवा करणारी मागून घेतली. म्हणजे किती मोठा विचार आहे हा. सगळं त्याच्यामध्ये त्यांनी मागून घेतलेलं आहे. भटो काही मागा जी जी मज कोठ्या कोणी सुनाचेनी हाते ताक आंबील द्यावी जी, म्हणजे एवढं सगळं एका वाक्यात त्यांनी मागून घेतलेलं आहे. दूध दुभतं, गाई म्हशी, कोठा, स्वतःची व्यवस्था त्याच्यामध्ये, सून, मुलगा आणि सेवा करणारी सून वरून, हे सगळं त्यांनी मागून घेतलेलं आहे. सर्वज्ञ म्हणितले. आता एवढं सगळं मागितल्यानंतर आमचे स्वामी त्यांना म्हणतात भटो कर्मवसे जीव सकळ ही पावे एक वांचवणी. स्वामी म्हणतात ह्या काही गोष्टी मागू नका, एक कोठा कोणी बैल वगैरे वगैरे. कर्मवशे तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. कर्मवशे जीव सकळ ही पावे एक वांचवणी. कर्मवसे म्हणजे हे सगळं आपण जोडून ठेवलेलं आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा आहे आता, ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत, तुम्हाला मोठा बंगला पाहिजे ना, आता तुमच्याकडे नाही येतो, तुम्ही छोट्या घरात राहता, परंतु तुम्ही तो जोडून ठेवलेला आहे. आत्ता नाही तर पुढे कधीतरी, आत्ताच्या या 50 वर्षात नाही पण 50 वर्षाच्या पुढे तुम्हाला मिळू शकतो. या जन्मात नाही तर पुढच्या कुठल्या तरी मनुष्य देहात तुम्हाला तो बंगला मिळू शकतो. म्हणजे तुम्ही ते जोडून ठेवलेलं आहे सगळं काय, आणि ते कधी ना कधी तुम्हाला मिळणारच आहे. एक वांचवणी, हे सगळं मिळणार आहे. पाप पुण्य सगळं जोडलेलं आहे आणि त्याच्या हिशोबाने सगळं आपल्याला मिळेल. पण तो एक मिळणार नाही, ते म्हणजे काय, ब्रह्मविद्या मिळणार नाही आणि परमेश्वर तुम्हाला मिळणार नाही. हे काही तुम्ही जोडून ठेवलेलं नाहीये की तुम्हाला भेटणारच आहे म्हणून. ते तुम्हाला काय करावं लागेल, ज्ञान घेऊन आचरण करून ते जोडावं लागेल. आणि ते आचरण सुद्धा जोडून ठेवावं लागेल. ते आचरण जर का मध्येच तुम्ही सोडून दिलं, टाकून दिलं, तर परत तुम्हाला 1 पासून सुरुवात करावी लागते. जसं काही काही लोक म्हणतात की माझं 1 महिन्या पहिले चांगलं स्मरण चालू होतं बरं का, 1 महिना रोज सकाळी 3ला उठायचं, 3 ते 6, 3 ते 5, 3 ते 4, 1 तास 2 तास 3 तास स्मरण चालायचं. परंतु आम्ही अमक्या ठिकाणी गेलो पिकनिकला, तिकडून आल्यानंतर मग आता स्मरणाची बैठक पूर्णपणे मोडलेली आहे. म्हणजे परत तुम्हाला काय करावं लागतं, 1 पासून सुरुवात करावी लागते. म्हणजे तुम्हाला सगळं मिळतं, परंतु ईश्वर पैकीचा जो विधी आहे तो तुम्हाला काय करावा लागतो, जोडून घ्यावा लागतो आणि जोडून ठेवावा लागतो. तो जर का तुम्हाला टिकवता नाही आला तर तो परत जर का तो गेला ना, परत त्या विधीवर येण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि म्हणून स्वामी सांगतात की एक वांचवणी, म्हणजे ब्रह्मविद्या आणि परमेश्वर आणि परमेश्वराचा मोक्ष, ह्या गोष्टी जीवाने काही जोडलेल्या नाही आहेत. त्याला काय करावं लागतात, त्या प्राप्त कराव्या लागतात. त्या योग्यता जी आहे ती जोडावी लागणार आहे, ती काही जोडून ठेवलेली नाही आहे. ईश्वराचं दर्शन तुम्ही जोडलेलं असेल किंवा ज्ञानाधिकार कदाचित तुम्ही जोडलेला असेल, परंतु पुढच्या ज्या गोष्टी आहेत, मोक्षप्राप्ती, हे तिथून चालू होतं. मग एकदा ज्ञान झाल्यानंतर मग आचरण करावं लागतं. ते काही जोडून ठेवलेलं नाही आहे. ते आचरणामध्ये पण काही अडथळे जोडले असतील ते नासावे लागतात. अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून स्वामी सांगतात कर्मवशी जीव सकळ ही पावे एक वांचवणी. सगळंच तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देतो की परमेश्वर आता देण्यासाठी बसलेले आहेत आपल्याला, आणि आत्ता आपण काय मागतो आहे, कर्मपैकीच मागतोय, पाप पुण्य संदर्भातलंच मागतो आहे. स्वामी म्हणतात काहीतरी वेगळं मागा, पण आपण वेगळं मागायला तयार नाही. आपण तेच पुन्हा पुन्हा मागतोय. यासाठी एक उदाहरण आहे,
जसं आहे की आपली पंगत बसलेली आहे, पंचावतार उपार झालेला आहे आणि जेवणाचा मुख्य मेनू जो आहे तो डाळ भात भाजी चपाती आहे आणि काहीतरी गोड पदार्थ. हे पदार्थ तुम्हाला वाढल्या गेलेले आहेत आणि नंतर मग उपाराचं ताट, पंचावताराचं ताट कोणतरी घेऊन येतं आणि मग ते आपल्या समोर आणलं जातं. काय देऊ याच्यातलं? मग तुम्ही काय मागता? तुमच्या ताटात आहे तोच पदार्थ मागता की तुमच्या ताटात नाही तो पदार्थ मागता? नाही तोच मागता की नाही? तुमच्या ताटामध्ये चपाती ऑलरेडी वाढलेली आहे तर तुम्ही त्याच्यातली चपाती घेतच नाही. डाळ वाढली तर डाळ घेत नाही. गुलाबजाम वाढलेला आहे तुम्हाला ऑलरेडी तर त्यातलं गुलाबजाम तुम्ही घेणार नाही. बासुंदीची वाटी असेल तर घ्याल. म्हणजे तुमच्या ताटात जे नाही तेच घ्याल तुम्ही त्याच्यात. तसं स्वामींचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जे जोडून ठेवलेलं आहे आणि जे तुम्हाला भेटणारच आहे तेच तुम्ही आमच्याकडे का मागता? ते तर स्वाभाविकपणे तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी भेटणार. मग आता तुम्ही काय मागितलं पाहिजे? जे तुम्ही जोडलेलं नाही आहे, जे तुम्हाला जोडायचं आहे खऱ्या अर्थाने, ते जर का तुम्हाला मागता आलं तर किती प्रसन्न होतील परमेश्वर. परंतु आपण काय करतो? पुन्हा पुन्हा तेच म्हणतो. आपण म्हणतो अहो वेगळं मागा काहीतरी, हे सगळं वाढलेलं आहे तुम्हाला, परंतु तसं होत नाही. आणि स्वामींनी यावर दृष्टांत सांगितलेला आहे राटगडियेचा. रहाटी घडी बांधली असे. तुम्हाला माहिती आहे? बघितलेलं आहे तुम्ही कधी? विहिरीतनं पाणी काढण्यासाठी जे काही मडक्यांचं सगळं ते बांधलेलं असतं आणि मग ते ये जाय भरे रिचवे ते सगळं ती पट्टी जी आहे ती खाली जाते आणि खालून ती मडके जे आहेत ते येताना ते विहिरीच्या पाण्यातनं असे बुडकुळून येतात, म्हणजे भरून येतात वर, आणि वर आल्यानंतर परत ते रिचवते, म्हणजे ते मडके वर आले की रिकामे होतात, खाली गेले की परत भरतात, वर आले की रिकामे होतात. म्हणजे हे काय आहे? मडक्यांचं भरणं आणि रिचवणं हे चालूच आहे. आमचं सुद्धा जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू हे सगळं चालूच आहे. कृष्ण महाराज म्हणतात अर्जुनाला, तुझे अनंत जन्म झालेत आणि माझेही अनंत अवतार झालेले आहेत. माझे अवतार किती झाले मला माहिती आहेत, पण तुझे किती जन्म झालेले आहेत, किती वेळा तू जन्मलास आणि किती वेळा तू मेलास हे तुला माहिती नाही. आणि या ठिकाणी स्वामींनी दृष्टांत सांगितला, तैसे हे जीव तैसे हे कर्मवशेची होईल. म्हणजे तसंच तुमचं हे कर्मवशे होणार आहे. त्या मडकांना काय स्पेशली कोणाला भरावं लागत नाही. ती जी काही रकाना तो बनवलेला आहे त्या रकानाच्या अनुसार ते बरोबर मडकं खाली गेले की आपोआप भरणार आहे आणि आपोआप वर आले की रिचवणार आहे. तसं तुम्हाला आपोआप पाप मिळणार आहे, आपोआप पुण्याचं फळ मिळणार आहे, पापाचं फळ मिळणार आहे. आणि ते रिचवणं म्हणजे ते भोगणं, परत खाली गेले की नवीन कर्म जोडणं आणि वर आले की परत ते भोगणं, हे सगळं चालू राहणार आहे. आणि काही मागा, अजून काही मागा आमच्याकडे. नाजी मज हेची द्यावे. ते म्हणतात नाही मला बाकी काही नको, हेच पाहिजे आहे. सर्वज्ञ म्हटले भटो आणि काही मागा. म्हणजे स्वामींनी परत त्यांना म्हटलं काहीतरी मागा. ते म्हणतात नाजी मज हेची द्यावे. तिसऱ्यांदा त्यांनी तेच मागितलं. 3 वेळा त्रिशुद्धी स्वामींनी त्यांना विचारलं, सांगितलं की अजून काहीतरी मागा, परंतु ते म्हणतात मला हेच पाहिजे, हेच पाहिजे, हेच पाहिजे. स्वामी म्हणतात दिजैल, ठीक आहे देऊ. आता दाता आहे आणि याचक आहे. दात्यानेच म्हटलं काहीतरी मागा आणि याचकाने मागितलं. आता देव म्हणू शकत नाही की आता हे काय आम्ही देऊ शकत नाही. परमेश्वर काय करणार आहेत? त्यांनी जी कणव जोडलेली आहे, कालपासून काही सेवादास्य स्वामींचं केलेलं आहे, त्या कणवे अनुरूप त्याचं जे काही असेल फळ त्याला मिळणार असेल, जे शिल्लक आहे देवतेनी त्याला दिलं नाही कुठल्या तरी कारणास्तव किंवा पुढे जोडून ठेवलेलं असेल, तर ते कुठेतरी माया परमेश्वराच्या मनोधर्माने त्याला ते देईल किंवा त्याची देहाभिमानिनी वगैरे देईल. मग दी जाईल. स्वामी म्हणतात ठीक आहे. जी जी दाई माझिया शेताचिया पाटिया धरिलिया असती. आणि एक हे बाकी होतं बरं का, अजून हे सांगायचं बाकी होतं त्याचं, की तो म्हणतो की दाई म्हणजे माझे काही भाऊबंद आहेत किंवा माझे जे काही वैरी आहेत, त्यांनी माझ्या शेताची या पाटिया धरिलिया असती. म्हणजे माझं शेत जे आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे शेतीच्या भांडणं जे आहेत, शेतीच्या केसेस जे आहेत ते 800 वर्षापासून आहेत बरं का. ते आत्तापासून नाही आहे. ते जे लिळेमध्ये आम्हाला वाचायला मिळतं आहे, म्हणजे त्यावेळी सुद्धा या प्रॉपर्टीवरून वाद व्हायचे. द्वापर युगातलं तर वाद त्याच्यामुळेच आहे, सगळं संपत्तीमुळेच आहे, राज्यामुळेच आहे.
जेवढी काही ते संपत्तीचा जो काही वाद आहे अनेक युगांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, त्या संदर्भातले जे काही युद्ध आहेत त्याचे इतिहास आपल्याकडे आलेले आहेत आणि आत्तासुद्धा तेच चालू आहे. स्वामी म्हणतात, स्वामींना ते म्हणतात की तो जो काही वाद आहे तो सुटावा, त्याचा निकाल माझ्या बाजूने लागावा आणि ते शेत माझी व्हावेत, असं स्वामींना ते विनंती करतात. स्वामी म्हणतात, तियाही कर्मवसेची सूट ते सुद्धा तुमच्या कर्मात लिहिलेलं आहे, तुमच्या नावे ते होणार आहे, तेही होईल. हे तुलेनी तया ते राहविले होते तो राहे ना. मग स्वामी त्यांना थांबवतात, आता काही तुम्ही आम्हाला सोडविण्यासाठी अजून लांबपर्यंत काही येऊ नका, कारण की काय होईल, अजून ते मागतील, अजून मागतील, अजून मागतील, आता तुम्ही इथेच थांबा. पण तो काही थांबायला तयार नाही. तो अजून पुढे आला स्वामींसोबत आणि शेताचिया पाटिया दोहो सुरकनिया दाखविल्या. ते शेत कुठले आहेत ते सुद्धा त्यांनी दाखवले. इथून सुरू झालं की तिथपर्यंत आपलं शेत आहे, इथून हे आपल्या मालकीचं झालं पाहिजे, पण ते त्यांच्या ताब्यात आहे, हे सगळं स्वामींना त्यांनी दाखवलं. शिववरी बोळवीत आला, त्या गावाच्या शिवपर्यंत वेसीपर्यंत तो स्वामींना सोडविण्यासाठी आला. मग स्वामींनी थांबवलं, आता काही येऊ नका. बाईसा म्हणतात, आता तो निघून गेला, स्वामी पुढे आलेले आहेत. मग बाईसा मगाचपासनं आपलं मौन धरून आहेत आणि स्वामींचं बोलणं आणि त्याचं बोलणं हे सगळंच बाईसा ऐकत, पण बाईसा काही बोलल्या नाही मध्ये. परंतु आता बघितलं बाईसांनी की आता तो गेलेला आहे, आता आपल्याला बोलायला हरकत नाही. आणि बाईसा बोलतात, स्वामींना विचारतात की या ब्राह्मणाशी ऐसे काही झाले, म्हणजे या ब्राह्मणाला नेमकं असं काय झालं बरं. बाबा म्हणती भटो आणि काही मागा. आपण किती वेळा त्यांना म्हटलं की बाबा अजून काहीतरी मागा, अजून काहीतरी मागा, की तेने त्रिशुद्धी तेची मागितले, त्याने 3 वेळा सुद्धा तेच मागितलं. आपण जे काय म्हणताय त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही. स्वामी म्हणतात, बाई याची झाली त्या साळ्याची परी. याचं गत कशासारखी झाली, त्या साळ्यासारखी झाली, कपडे विणणारा तो. आणि बाईसांनी हे ऐकल्यानंतर बाईसा म्हणतात, विचारतात स्वामींना की बाबा साळ्याची परी कैसी, कोण साळी आणि त्याच्यासारखं याचं झालं म्हणजे नेमकं कसं झालं. स्वामी सांगतात की बाई कवणी कुसाळी असे. म्हणजे स्वामींनी या ठिकाणी त्या वेवाचा दृष्टांत जो आहे तो बाईचा मुख्य करून आम्हा सर्वांना सांगितलेला आहे. स्वामी म्हणतात की कवणी कुसाळी हाटासी वेव घ्यावया जाय. कुणी एक साळी आहे कपडे विणणारा, तो हाटासी म्हणजे बाजारामध्ये वेव घेण्यासाठी जातो. म्हणजे तो ज्याच्यावर कपडा त्याला गुंडाळायचा आहे असं तो वेव तो घेण्यासाठी तो जातो. तो वेवारखिया तो सांतेशी जाय. सांतेशी जाय म्हणजे बाजारामध्ये जातो. अवघा हाट हिंडीनला परी वेव न मिळती. सगळा गाव तो फिरून आला, परंतु काय त्याला वेव मिळाला नाही. मग गावाशी निघाला, मग त्या अख्ख्या बाजारपेठेमध्ये त्याला तसा वेव मिळाला नाही. फिरून थकला. आता म्हणे आता काही फिरून हे नाही, उपयोग नाही, म्हणून आता चला घरी, मग दुसऱ्या एखाद्या बाजारामध्ये आपण बघूया. आणि मग तो निघाला. स्वामी सांगतात की आता हे लीळेतले 2 ओळी आपण वाचल्या. आता दृष्टांतामध्ये जे काय आलेलं आहे ते आपण वाचूया की हाटासी वेव घ्यावया जाय. हाटा वेव नव्हे. हाटामध्ये त्यांनी पूर्ण फिरून बघितलं, परंतु हाटामध्ये कुठेच त्याला वेव दिसला नाही. किंवा दुसरा पाठ असा आलेला आहे की हाट वेळ नव्हे. हाट वेळ नव्हे म्हणजे बाजार भरण्याची वेळ अजून झालेली नाहीये, तो खूप लवकर येऊन गेलेला होता बाजारामध्ये. म्हणून वृक्षा एका तळी निजय. मग तो म्हणतो आता बाजार भरायला अजून 1 तास आहे, मग आपण असं करूया, आणलेली शिदोरी आपण खाऊन घेऊया सोबत आणि थोडासा आराम करूया, तोपर्यंत बाजार हाट पण भरेल आणि मग जाऊया आपण. आणि म्हणून एका वृक्षाखाली तो झोपतो. झोपल्यानंतर त्याचं लक्ष कुठे जातं. आपण जेव्हा उभे असतो तेव्हा आपलं लक्ष समोर असतं, मग वर नसतं. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं लक्ष वर असतं. याचं लक्ष वर गेलं आणि त्यांनी काय बघितलं की त्या झाडाची फांदी, ज्या झाडाखाली तो झोपलेला होता, त्या झाडाची जी फांदी आहे ती चांगली भरीव आहे आणि सरळ आहे. एकदम सरळ फांदी कुठल्या झाडाची असते माहिती आहे तुम्हाला? बदामाचं आपल्याकडे आहे इथे झाड.
बदामाच्या फांद्या जर का तुम्ही बघितल्या तर त्या एकदम सरळ असतात. बाकीच्या झाडाच्या फांद्या थोड्याशा वाकड्या तिकडे असू शकतात, त्या सगळ्या सरळ असतील असं काही नाही. परंतु या झाडाची फांदी एकदम सरळ त्यांनी पाहिली आणि मग तो मनामध्ये बोलतो, याचे कैसे बर्वे वेव होईल. याचं जर का वेव बनवायचं झालं या फांदीचं, ही फांदी जर का कोणी तोडून दिली आपल्याला आणि ही सुताराकडे जर का नेली आपण, तर याचं चांगल्या प्रकारचं वेव बनवू शकतं बरं का. पण आता हे कोण तोडणार आणि कोण आपण कसं नेणार, काय नेणार, जाऊ द्या. परंतु आपण एखादी वस्तू बघितली, आपल्याला पाहिजे तशीच ती वस्तू असेल, तर आपण म्हणतो आम्हाला हे असं स्टेबल पाहिजे होतं बरं का. म्हणजे आपल्या मनामध्ये तो विचार येतो. तसं असाच वेव पाहिजे होता आणि वेव बनवण्यासाठी ह्या झाडाची सरळ फांदी माझ्यासाठी उपयोगी आहे असं तो मनामध्ये म्हणतो. आणि तेवढ्यामध्ये काय होतं, तव वेव पडे, आणि तेवढ्यात वेव त्याच्या बाजूला पडतं, अंगावर नाही पडत आणि फांदी नाही पडत बरं का. तयार रेडीमेड वेव पडतो खाली. फांदी ती तशीच असावी तिथे, त्याचा काही उल्लेख नाही आलेला. परंतु त्याला जसं पाहिजे तसं ते वेव त्याच्या बाजूला पडतं आणि वेव घे. आता माणूस मला असं वाटतं थोडा असंवेदनशीलच आहे दृष्टांतामधला. जर का अचानक एखादा वेव आपल्या बाजूला पडला तर त्याला आश्चर्य झालं पाहिजे ना, की कसा पडला, काय पडला. आपल्याला वेव पाहिजे होता, वेवच कसं काय पडला. म्हणजे ह्याचं शहानिशा त्यांनी काही केलीच नाही. त्यांनी बघितलं वेव पडला आणि वेवच पाहिजे आपल्याला. मग वेळ न दवडता त्यांनी तो वेव घेतला खांद्यावर आणि तो निघाला. मग खांद्यावरी घाली मग निघे, मग तो म्हणे आगामी कल्पवृक्ष. आता त्या झाडालाच त्याची दया आली, कीव आली, की झाड म्हणाला की बाबा हे बाकीचे लोक जे आहेत ते फक्त माझं नाव ऐकून आहेत, कल्पवृक्ष आहे, कल्पिलेले देणारा. याने जे काही कल्पना केली त्याला मी हे दिलं, परंतु ह्यांनी माझी काही चौकशी पण नाही केली साधी, आणि म्हणून झाडच त्याला आवाज देतो. तो कोण असतो झाड? साधारण झाड नाही, ते कल्पवृक्ष आहे. तुम्ही जी मनात कल्पना कराल ते देणारा तो झाड आहे. आणि तो झाड त्याला म्हणतो, स्वतः बोलतो की आगामी कल्पवृक्ष. अरे बाबा मी कल्पवृक्ष आहे बरं का. तुला जे काही प्रसन्न झाला, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. माग, तुला काय मागायचं ते माग. आता हा जो आहे हा खर असंवेदनशील कसा आहे, त्याचा पुढचा टप्पा स्वामींनी सांगितलेला आहे. तो म्हणतो की बाबा आपल्याला काय पाहिजे होतं, वेव पाहिजे होता. म्हणजे आपला पूर्ण दिवस कशामध्ये गेला, एवढ्या लांबून यावं लागलं वगैरे, आणि वेव शोधण्यासाठी आलो आपण, पण वेव काही मिळालं नाही. म्हणजे वेव हे काही सहजासहजी मिळत नाही आणि जसं पाहिजे तसं मिळत नाही. परंतु आणायचे वेव मिळाला आणि या कल्पवृक्षामुळे मिळाला. आणि हा कल्पवृक्ष आपल्याला परत विचारतो अजून काय पाहिजे तर माग. तर काय होईल की आपला तो मोडलेला वेव, त्याच्यामुळे आपल्याला ही वेळ आली. आत्ता तर आपण वेव घेऊन चाललेले, परत हा जर का वेव मोडला तर हा पण वेव मोडू शकतो. मग असं करूया, अजून एक वेव मागून घेऊया. मग तो म्हणतो की मोडीये तोडीये आणि वेवची दे. असं कर, हा वेव पण कधी ना कधी जुना होणार आहे, मोडणार आहे, काहीतरी नुकसान होईल. अजून एक वेव देऊन टाक, म्हणजे काय होईल, माझे अनेक वर्ष याच्यामध्ये जातील. हा वेव जो होता त्याच्यात अनेक वर्ष गेली, 2 वेव भेटले तर मला मग परत कधीच आयुष्यात वेव विकत घेण्याची काही वेळ पडणार नाही. आणि तो वेव मागतो, कल्पवृक्ष आहे. तुम्ही जी कल्पना कराल, जे तुम्ही मागाल तेच तो देणार आहे. तो तुम्हाला काही यथार्थ ज्ञान पटवून सांगणार नाही की बाबा रे हे वेव मागण्यापेक्षा तू काहीतरी अमकं माग, तमकं माग, तमकं माग. म्हणजे हा फरक असतो. प्रापंचिक देणारे जे प्रापंचिक साधनं आहेत आणि ईश्वरपैकीचे देणारे जे ईश्वरपैकीची साधनं आहेत, यामध्ये हा फरक आहे की प्रापंचिक साधनं जे देणारी साधनं आहेत ते तुमचं मार्गदर्शन कधीच करत नाहीत. ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जा, तुमचा पाय दुखतोय का, ते तुम्हाला गोळ्या देतात. इथे कोणी डॉक्टर नाही ना, ते तुम्हाला गोळ्या देतात आणि तुमच्या त्या गोळ्या चालू आहेत तोपर्यंत तुमचा पाय दुखणं थांबलेला असतो. गोळ्या बंद झाले की परत पाय दुखतो. का बरं असं होतं? कारण की 2-3 गोळ्यांमध्ये एक पेनकिलर गोळी दिलेली असते.
ती गोळी जोपर्यंत घेताय तोपर्यंत पायदुखी थांबते. आपल्याला असं वाटतं डॉक्टर चांगला आहे, एक डोस घेतलं लगेच पाय थांबला माझा, डोकं थांबलं. परंतु त्याच्यामध्ये काय असतं, ही पेनकिलर गोळी आहे जी तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही आहे. ती तुमच्या किडनीवर वाईट प्रभाव आणू शकते. परंतु समोरची व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करते का की ही गोळी तुम्ही घेऊ नका, ही जरी तुमचा पाय थांबत असेल तरी ही गोळी घेऊ नका, ते मार्गदर्शन करत नाहीत. घ्या, अजून गोळ्या घ्या, आणि जे पाय दुखला की परत या परत या परत या. अशा प्रकारचं चालतं की मार्गदर्शन आपल्याला प्रापंचिक साधनातनं आपल्याला कधीही मार्गदर्शन मिळणार नाही. तुम्हाला सांगतात हे पेय आहे थंड प्या, चांगल्या कंपनीचं आहे, आमची कंपनी चांगली आहे, प्या. मार्गदर्शन होणार नाही की याच्यामध्ये सॅक्रिन असते, तुम्ही हे पिऊ नका, तुमच्या शरीराला घातक आहे. प्रपंचाकडनं कधीही मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवू नका. जे मार्गदर्शन होईल ते तशाच पद्धतीचं होईल की हे जे पाणी हे खराब आहे, हे आम्ही जे पाणी देतो ना ते चांगलं आहे, अशा पद्धतीचं उलटं मार्गदर्शन होणार आहे. परंतु जर का ईश्वर पैकीचे साधनांच्या संपर्कात तुम्ही राहिलात तर त्या ठिकाणचं जे मार्गदर्शन आहे ते योग्यच ठरणार आहे, म्हणजे योग्य प्रकारचंच मार्गदर्शन मिळणार. स्वतः स्वामीच मार्गदर्शन करतात, हे मागूच नका ना तुम्ही, आम्ही जे द्यायला बसलो ते मागा, म्हणजे योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळतं आहे. आणि म्हणून तो जो कल्पवृक्ष आहे त्यांनी पण काही विचार केला नाही. तो म्हटला हे मागतोय का वेव, मागतोय का वेव द्या, आणि त्यांनी परत अजून एक वेव त्याला दिलेला आहे, आणि तो वेव तो घेतो आणि तो निघून जातो. मग गावासी निघाला. आता हा दृष्टांत या ठिकाणी आपण बघितला, आणि तदनंतर स्वामी म्हणतात कल्पवृक्षाते पाहुनी काही वेव मागावे. स्वामी म्हणतात एखादा कल्पवृक्ष जर का आपल्याला भेटला, आपण तर फक्त ऐकलेलंच आहे आणि दृष्टांतामध्ये श्रीमुखाने ते ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे कल्पवृक्ष आहे हे निश्चित आहे. वचनामध्ये पण आलेलं आहे, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, हे उल्लेख स्वामींच्याच मुखातले आहेत. आणि म्हणजे असं काहीतरी झाड आहे नक्की आहे, परंतु आपल्याला कधी काही त्या झाडाची आणि आपली काही कधी भेट नाही. परंतु स्वामी सांगतात की कल्पवृक्षाते पावनी काही वेव मागावे. कल्पवृक्षाते पावनी म्हणजे कल्पवृक्ष जर का तुम्हाला प्राप्त झाला, भेटला, तर तुम्ही काय मागणार त्याच्याकडे? वेव मागणार नाही. पाटाऊ सुतावाचिया घडिया मागाव्या, की त्यांनी काय मागितलं पाहिजे होतं? पाटाऊ सुताऊ म्हणजे त्या काळी रेशमी वस्त्र वगैरे याची किंमत होती मोठी, तर त्याच्यामुळे त्यांनी ते मागावं, किंवा अजून काही सोनं चांदी वगैरे ह्या काही गोष्टी मागितल्या असत्या. नाही नव्हे तर परीच मागितला असता, म्हणजे अजून फायदा झाला असता त्याचा. ना तरी सृष्टे फळी मागावी की, किंवा सृष्टी म्हणजे त्याला जे काही दृष्टपर जे काही सुख मिळेल अशा काही पद्धतीची त्यांनी काही गोष्टी मागाव्या, किंवा अदृष्टपर काही फळ मागावं, काही दृष्टपर काही फळ मागावं, हे असं काही त्यांनी मागितलं नाही. मातेणे वेवची मागितले, त्यांनी काय मागितलं? वेवच मागितला. तैसा ईश्वर प्रसन्न झाल्या काही जीवे हेची मागावे. आता जर का आपल्यावर ईश्वर प्रसन्न झाले का? आपल्यावर ईश्वर प्रसन्न झाले की नाहीत? झाले ना प्रसन्न. अजून काय प्रसन्न झाले पाहिजे? आता तुमच्या या कोराडी घोगली वगैरे या गावामध्ये किती लोकसंख्या असेल सगळी मिळून? नागपूरची लोकसंख्या किती असेल पूर्ण? याच्यामध्ये उपदेशी किती लोक आहेत? सगळे आहेत का? मग त्याच्यामध्ये तुम्हीच उपदेशी आहेत ना. म्हणजे तुमची निवड झाली की यांना मानवा पंथामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे का निवड झाली तुमची? कारण की परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न झाले म्हणून निवड झाली. तुम्हाला उपदेशासाठी निवडलं, तुम्हाला उपदेश दिला, भेटला, तुम्हाला ईश्वराकडनं भेटला. नाम साधना ईश्वराकडनं भेटली, ज्ञान साधना ईश्वराकडनं भेटली, सेवा दास्य साधना जी आहे ती पण तुम्हाला मिळते आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी स्पेशल आहेत की नाही लोकांपेक्षा? पाकिस्तानपेक्षा वेगळे आहात की ना तुम्ही? मग पाकिस्तानपेक्षा वेगळे म्हणजे तुम्ही भारतीय आहात. मग भारतीयांमध्ये पण तुम्ही वेगळे आहात की नाही? तुम्ही कोण आहात? महाराष्ट्रामध्ये राहणारे आहात.
आहेत की नाही वेगळे. ज्या महाराष्ट्रामध्ये स्वामींना अवतार कार्य स्वामींनी केलं आणि ज्या महाराष्ट्राची निवड आमच्या स्वामींनी आचरणवंतासाठी केलेली आहे की महाराष्ट्रीय असावे, म्हणजे आपण अनायसेच या ठिकाणी जन्मलेलो आहोत, म्हणजे परत आपण भाग्यवानच आहोत. आणि वरून आपल्या उपदेशी कुटुंबाशी आपला संपर्क आला, आपल्याला उपदेश मिळाला आणि आपल्याला परमेश्वराचं यथार्थ ज्ञान जे आहे ते पण मिळतं आहे. आपल्याकडे पुस्तकं आपल्याला छापीव मिळाली. जुन्या काळामध्ये असं नव्हतं. जुन्या काळामध्ये लिहायची बंदी होती, मग फक्त पाठांतरावर सगळ्यांचा जोर होता. आपल्या पंथामध्ये लीळाचरित्र लिहिल्या गेलं ते एकच होतं, ते पण एक गेल्यानंतर काय केलं गेलं, ज्यांच्या लीळा पाठ होत्या त्या पाठांतर लीळा त्या लिहिल्या गेल्यानंतर मग लिखाण सुरू झालं खऱ्या अर्थाने. म्हणजे आपल्याला तर छापीव पुस्तकं आयती मिळत आहेत, कितीतरी गोष्टी आपल्याला आयत्या मिळत आहेत, म्हणजे कुठेतरी परमेश्वर प्रसन्न आहे. आधीच्या काळामध्ये एवढ्या पोथ्या वगैरे काही लागायच्या नाही, 12 वर्षातनं वगैरे असं पोथी लागायची. म्हणजे पोथी लागणं म्हणजे त्यावेळी पर्व काळ असायचा खऱ्या अर्थाने. आता तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी पोथ्या लागतात, अनेक ठिकाणी तुम्हाला जाता येतं, नाही जाता येतं, घरी बसल्या ऐकता येतं. हे कुठेतरी परमेश्वर प्रसन्न असल्याचीच ही सगळी लक्षणं आहेत. नाही आता ज्ञान ऐकायला भेटणार नाही. ज्ञान ऐकायला जरी आले तुम्ही, इथे चांगली जागा पकडली तुम्ही, सगळं झालं, आज पोथी ऐकायची, पहिल्या 5 मिनिटात जो डोळा लागला की डोळे कधी उघडतील, पोथी संपल्यानंतर जो दंडवत होतं तेव्हाच डोळे उघडतील. म्हणजे पोथी ऐकायला येऊन सुद्धा पोथी ऐकणं होणार नाही. हे का बरं? कारण की तिथे परमेश्वर प्रसन्न नाही आहेत. आपण ज्ञानाचं अभ्यारण एवढं केलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारे ज्ञान ऐकायला मिळतच नाही, परंतु आपल्या भाग्याने आपल्याला तेही ऐकायला मिळतं आहे. म्हणजे कुठेतरी परमेश्वर इथपर्यंत प्रसन्न आहेत आपल्यावर. म्हणजे आपल्याला ज्ञान होईपर्यंत, ज्ञान देईपर्यंत परमेश्वर प्रसन्न आहेत. आता परमेश्वर नाराज कधी होतील? तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर आता तुम्ही काय करतायत, इथून पुढे आता आचरण करत आहात का तुम्ही? आज तुम्हाला स्मरणाबद्दल सांगितलं, मग स्मरण उद्यापासून चालू होणार आहे का? नाही होणार, तर मग आत्तापर्यंत प्रसन्न असलेले स्वामी तिथे नाराज होतील. म्हणून स्वामींनी काय सांगितलं की परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर जीवाने हे काही मागायचं नाही. आता खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्यावर प्रसन्न आहेत. आता त्या प्रसन्नतेचा पुरेपूर उपयोग आपण घ्यायचा. त्याच्यामध्ये जीव देवता आणि प्रपंचापैकीचं काही मागत बसू नका. आता स्वामी सांगतात की आता आम्ही जे द्यायला बसलेलो आहोत ते आता तुम्ही मागा. आणि म्हणून इथे दृष्टांताचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे दृष्टांतिकेमध्ये, तैसे परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विखो व्यवहारू मागावा. विषय व्यवहार मागत बसणार का आता तुम्ही? विषय व्यवहार मागून काही उपयोग नाही. ते तुम्हाला कर्मवश भेटणारच आहे. हे लीळेमध्येच आलेलं आहे सगळं. आणि कुठल्याही अर्थाने कनाशीच्या ब्राह्मणाला तुम्ही नावं ठेवायची, तुम्हाला काही अधिकार नाही कनाशीच्या ब्राह्मणाला नावं ठेवायचा. कारण की त्याने जे केलं तेच आपण करतो आहोत. त्याने जे केलेले ते आपण करत नसू तर आपण त्याला बोलू शकतो, त्याच्यावर बोट ठेवू शकतो आपण. परंतु त्याचंच आचरण आपण करत असू तर मग आपण त्याला नावं ठेवायची नाहीत. त्या कनाशीच्या ब्राह्मणाचा अजून एक भाग बघूया की त्याला तर ब्रह्मविद्या ज्ञान नव्हतं. मग त्यांनी जर का ते विषय व्यवहार मागितला तर त्याच्यात समजा चूक नाही असं आपण म्हणूया. कारण की स्वामींनी सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं, स्वामींनी काय सांगितलं बाईसांना, जीवाला स्वतःला काही जाणीव नसते, परमेश्वर जाणीव करून देतात तेव्हा तो. आता तर आपल्याला जाणीव सुद्धा करून दिलेली आहे. परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वर पाविजे. आपलं परमेश्वर जाणीजे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. परंतु परमेश्वर पाविजे हे जे काही पद आहे ते आता आपल्याला घडवायचं आहे. ईश्वराने आपलं कार्य केलेलं आहे. स्वतःच्या अवताराच्या माध्यमातनं, अवतार कार्यांच्या माध्यमातनं स्वतःची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. आता ती जी जाणीव आहे त्या जाणीवेचे जे कार्य आहे आपण त्या दिवशी सिद्ध रे सिद्ध परिसिद्धा ते कोणी ओळखे नाही. या लेवेमध्ये आपण बघितलं की स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? ते म्हणतात हो आम्ही तर ओळखतो तुम्हाला. मग स्वामी म्हणतात ओळखता तर ओळखीचे कार्य का नाही करत, जाणीवेचे कार्य का नाही करत? ते जाणीवेचं कार्य करण्याची वेळ आत्ता आहे आपल्याकडे. ईश्वर तर आपल्याला कळलेला आहे,
जीव आपल्याला कळलेला आहे, प्रपंच आपल्याला कळलेला आहे, आणि देवता काय आहेत हेही आपल्याला कळलेलं आहे. हे सगळं, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही ज्ञान अजून काही वेगळं जाणणे नाही आहे. आणि मग आता हे जाणल्यानंतर, हे कळल्यानंतर सुद्धा आपण आता देवाकडे काय मागणार आहोत त्यावर पुढे परमेश्वर प्रसन्न की नाराज होणार आहेत हे पुढच्या आपल्या कर्तृत्वावर ठरणार आहे. आणि म्हणून स्वामी आता बघतायत की स्वामी निढळावर हात ठेवून तुमची वाट बघतायत. आता तुम्ही काय करणार आहात. केतुले एक दिस दैव वाट पाहे मग उदासीन होय. नंतर परमेश्वर बघतात की हा काही त्याच्यातला नाही आहे. ज्ञान तर यथार्थ दिलेलं आहे, परंतु त्याचं यथार्थ आचरण होत नाही आहे. आचरण काहीतरी वेगळंच चालू आहे. कुठेतरी दुधाचे गुण सांगितले की दूध पिल्याने असं होतं, असं होतं, असं होतं, परंतु हा व्यक्ती काय करतोय, ते गुण फक्त ऐकतोय, परंतु पिताना काय पितोय, तो मद्यपानच करतोय, तो मद्य पितो आहे. म्हणजे ऐकतोय एक आणि आचरण एक करतो आहे. तर तसं होता कामा नाही. ज्ञान झाल्यानंतर आता तुमचा कड असतो की तुम्ही काय करायचं. आमच्याकडे संवत्सर वांबोरीला निर्णय असतात एप्रिलमध्ये, एप्रिल आणि मे 2 महिने. म्हणजे ते सामान्य, ती सामान्य व्यक्तीला सुद्धा ते कळतील अशा भाषेमध्ये गुरुवर्य मामाजी ते निर्णय सांगत असतात, त्याचे प्रश्न विचारतात. ज्या दिवशी त्या निर्णयाचा शेवट असतो 31 तारीख मेच्या, तो दिवस, त्या दिवशी निर्णय शेवटचे सांगितले तेवढे 1 तास की मग मामाजी आम्हाला सांगतात आता तुम्हाला पूर्ण ज्ञान झालेलं आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. कर्मराठीचं ज्ञान झालंय, दैवराठीचं ज्ञान झालेलं आहे. आता तुम्ही काय झाले, स्वतंत्र झाले. आता तुम्ही जरी काही दोष केला तरी तुमच्या गुरूंना त्याचा काही दोष नाही. तो दोष कोणाला लागेल, जे आचरण करत नाही ज्ञान होऊन त्यांना लागेल. म्हणजे आता सर्वस्वी तुम्ही काय झालात, स्वतंत्र झालात. आता तुम्ही जे काय कराल त्याचं सगळं तुम्हाला लागेल. जोपर्यंत तुम्ही अज्ञानी आहात आणि तुमच्या अज्ञानपणात जे काही चुका घडतात तर त्याला निमित्त कदाचित आपले गुरु होऊ शकतात, आम्ही होऊ शकतो. परंतु एकदा तुम्हाला पूर्ण ज्ञान जर का झालं मग आता त्याची जिम्मेदारी कुणावरही टाकता येत नाही. त्या चुकीचे जिम्मेदार तुम्ही स्वतः, आणि त्याच्यामुळे जे काही तुम्हाला ओकट होणार वगैरे त्याची जिम्मेदार तुम्ही स्वतःच, आणि भोगायचं पण तुम्हाला स्वतःलाच आहे. ते म्हणजे आपल्याला हा भाग लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून स्वामी म्हणतात जीवे काही विषय व्यवहारू मागावा. म्हणजे देवाकडे जीवाने काही विषय व्यवहार मागायचा का, प्रपंच मागायचा का, देवता मागायचा का. परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे की. परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला जीव मागायचा नाही, देवता मागायचा नाही, आणि प्रपंच सुद्धा मागायचा नाही. तुम्ही म्हणाले आम्ही जीव मागितला की आम्हाला काही पुत्र प्राप्ती व्हावी, आम्ही जीव मागितला. आम्ही देवता कुठे मागितल्या, आम्ही प्रपंच कुठे मागितला, आम्ही फक्त जीव मागितला. परंतु तुम्ही जेव्हा तो जीव मागता म्हणजे काय झालं, त्या जीवाची देहाभिमानीनी आली. तो जो जीव तुम्ही मागितलेला आहे त्या जीवा संदर्भामध्ये तुमचे जे काही कर्म असतात, म्हणजे काय झालं, प्रपंच त्याच्यात मागितला. आणि ते भोगवणारी कोण आहे, देवता. म्हणजे देवता पण तुम्ही मागितली. म्हणजे एका मागण्यामध्ये बाकीच्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या भेटतात, अनायसेच भेटतात. म्हणजे आपण देवाकडे जीव, देवता, प्रपंचापैकी 3ही मागा, नाही तर 1 मागा, तुम्हाला भेटणार 3ही आहेत. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी म्हणतात की परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर काय मागायचं, परमेश्वराचं ज्ञान मागायचं, परमेश्वराचं प्रेम मागायचं, परमेश्वराचं सेवा दास्य मागायचं. आमचे भटोबास एकदा नदीकडनं आलेले आहेत आणि त्यांनी काय पांगुळ वेश धारण केलेला आहे, पायाला पट्टी वगैरे बांधलेली आहे, राख वगैरे अशी लावलेली आहे, आणि ते त्या वेशामध्ये आलेले आहेत. आणि ते स्वामींचं वर्णन करतात, आगा आगा श्री चक्रधरा राया वगैरे वगैरे असं सगळं ते बोलतात. आणि स्वामींकडे ते आपलं सेवा दास्य मागतात. आता त्या ठिकाणी कोण उभे आहेत, आऊसा उभे आहेत. आऊसा बघतात की प्रत्येक वेळी असंच असतं की सगळ्या सेवा कोण करतात, भटोबासच करतात. बरं आम्ही पण जर का करत असलो तर भटोबासांच्याच मुख्य करून आम्हाला सेवा, म्हणजे भटोबासांचंच ऐकावं लागतं सेवेमध्ये. आणि आत्ता पण भटोबास आलेनी स्वामींकडे सेवा दास्य मागितलं. म्हणजे स्वामीच म्हणतात बाईसांना की आता हे आलेले आहेत
तर यांना काय द्यावं? तर बाईसांनी काय म्हटलं? आपले सेवादास्य द्यावे. मग ते म्हणतात सेवाही नाग द्यासी दास्यही नाग द्यासी, म्हणजे सगळं त्यांनाच, म्हणजे आम्हाला सुद्धा काहीतरी भेटलं पाहिजे. स्वामी म्हणतात, काय सांगतात, वचन कुठलं म्हणतात तिथे, म्हणजे तुम्ही स्वतः सेवा देवानी द्यावी आणि मग तुम्ही ती घ्यावी असं नाही. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, आता तुम्ही काय केलं पाहिजे? स्वतः सेवेचा स्वीकार केला पाहिजे. स्वतः सेवक भावाचा तुम्ही तिथे स्वीकार केला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या किंकर धर्मी तिकडे तुम्ही वर्तन केलं पाहिजे. परमेश्वराने सगळं ज्ञान आपल्याला देऊन ठेवलेलं आहे आणि म्हणून परमेश्वराकडे जर का काही मागायचं झालं तर काय मागायचं? परमेश्वराचं सेवा दास्य मागायचं. परंतु ते मागायच्या आधी आपण सेवक भावामध्ये आपण उभे पाहिजे. आपण त्या तयारीमध्ये त्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. खूप वेळा असं असतं बरं का की लोक म्हणतात आम्हाला तुमचा फोन नंबर द्या. ठीक आहे देतो. परत ते तर तुमचा फोन नंबर द्या. हां लिहून घ्या, थांबा 1 मिनटं. मग ते जातात, वही आणतात, पेन आणतात. नंतर मग म्हणजे आपण फोन नंबर मागतो, पण फोन नंबर घेण्याच्या भूमिकेत आहोत का? आपण तयारीमध्ये आहोत का? नाही. ते जेव्हा म्हणतात हां लिहून घ्या, आपण म्हणतो थोडा थांबा, वही पेन घेऊन येतो. मग तुम्ही वही पेन घेऊनच या ना सरळ, म्हणजे त्या भूमिकेमध्ये तुम्ही राहा. जेव्हा तुम्ही देवाला तुम्ही मागाल मला सेवादास्य पाहिजे, परमेश्वर लगेच प्राप्त करून देतील की हे घ्या सेवा. आपण म्हणू की नाही आत्ता नको, आता सध्या थोडं तब्येत चांगली नाही आहे माझी, ही सेवा मी नंतर करेन. आम्हाला ज्ञान ऐकायचं आहे, ज्ञान ऐकायचं म्हणून तुम्ही देवाकडे मागाल, लगेच देवाने तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवला त्यांच्या साधकाकरवी की आपल्याकडे पोथी चालू होते आहे, तुम्ही या आता. अहो मी आलो असतो, परंतु आता सध्या आम्हाला हे काम निघालं ते काम निघालं, म्हणजे आपण ढकललं पुढे. स्मरणाला बसा. आपण हे करतो देवाकडे की मला स्मरण साधलं पाहिजे, म्हणून देवाने लगेच योग प्राप्त करून दिला की कुठेतरी स्मरण बैठक होणार आहे. कोणतरी 8 दिवस एक ग्रुप स्मरणासाठी अमक्या अमक्या ठिकाणी जाणार आहे, तुम्ही येता का? लगेच आपण तिथे टाळाटाळ करतो, म्हणजे देवाकडे मागतोय. आणि देव जेव्हा तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवतात, म्हणजे मी नेहमी हे सांगतो की देव काही स्वतः येणार नाहीत आपल्याला सांगायला, परंतु तुम्हाला जो कोणी व्यक्ती तुम्हाला एखादा मेसेज पोहोचवतो की या ठिकाणी नामस्मरणासाठी या, या ठिकाणी लीळा वाचन होणार आहे, या ठिकाणी पोथी आहे, या ठिकाणी प्रवचन आहे, या ठिकाणी सेवादास्य आहे, या ठिकाणी अधिकरण कोणतरी येणार आहे त्यांच्या भेटीसाठी या, हे जे काही निरोप असतात ना, हे काही तो जीव आपल्याला देत नसतो. हे सगळे निरोप परमेश्वर आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. कारण की तुम्ही ती कणव जोडलेली आहे. परमेश्वर कुठेतरी तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुमचं कुठेतरी चिंतन परमेश्वर करता आहेत, म्हणून तुमच्यापर्यंत तो निरोप पोहोचल्या जातो. लांबच्या माणसाला निरोप पोहोचतो आणि कधी कधी जवळ जो माणूस असतो त्याला निरोप मिळत नाही. म्हणजे हे काय आहे? कधी कधी हे असं होत असतं. म्हणजे परमेश्वर हे सगळे जे निरोप आहेत, दैवापैकीचे जेवढे काही निरोप आहेत, ते परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि जेव्हा तुम्ही त्याला नकार देता की मी येऊ शकत नाही, मला जमणार नाही, तेव्हा तुम्ही तो नकार कोणाला देता? परमेश्वराला देता सरळ. म्हणजे मी उदाहरण देतो एक. बँकेने जर का किंवा कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याने किंवा मुख्यमंत्र्याने तुमच्या घरी लेटर पाठवलं की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे भेटीसाठी, जो लेटर द्यायला आलेला व्यक्ती आहे त्याला आपण सांगितलं की मी काही येऊ शकत नाही, म्हणजे हा नकार त्या माणसाला आहे का? पत्र देणाऱ्या माणसाला नकार आहे का? तो नकार कोणाला आहे? थेट मुख्यमंत्र्याला आहे. हा तर फक्त मध्यस्थी आहे तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवणारा. तसं आपण एखादा विधी पुढे ढकलतो किंवा त्याला नकार देतो. विधीला नकार देऊ नका. तुम्ही त्याची अपेक्षा ठेवा की मी आत्ता करू शकत नाही, परंतु मी विधी करेन, मला करायचा विधी. तुम्ही जरी आत्ता खरंच प्रकृतीच्या अनुसार तुम्ही विधी नाही करू शकत आहे, तुमचं खरोखर पाय दुखते म्हणून तुम्ही पदयात्रेला नाही जाऊ शकत आहे, पण अप्राप्ती त्याची ठेवली पाहिजे तुम्ही. स्वामी सांगतात अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नसती. तुम्ही कुठेतरी दुःख ठेवलं पाहिजे, रडलं पाहिजे की मला जायचं होतं, मला ऐकायचं होतं, मला त्या ठिकाणी आचरण करायचं होतं. सगळं तर मी रोज मागतोय स्मरणामध्ये, आज योगायोगाने आपण प्राप्त करून दिलं.
परंतु माझा असा अनधिकार, देहिक प्रकृती संबंधित स्वभावजनित असे काही पीडा माझ्या समोर आल्या की मी ते प्राप्त झालेलं ते मी आचरू शकलो नाही, स्वीकारू शकलो नाही. असं देवाकडे तुम्हाला कुठेतरी दुःख करावं लागेल, अप्राप्ती करावी लागेल, रडावं लागेल. आणि ते वास्तविक असलं पाहिजे बरं का. नुसतं ते आपण रोज संध्याकाळी म्हणतो ना, प्रभो राजसी तामसी बी विकारी, असं नको पाहिजे. ते एक फक्त काव्य आहे, ते चाल त्याची सुंदर आहे आणि सगळीकडे म्हणण्याची प्रथा चालू आहे ती. आपण सगळे म्हणतो, ते म्हणू नये असं मी म्हणत नाही, उलट म्हणा ते. परंतु ते म्हणत असताना प्रत्येक दोष जो आहे, प्रभो मी राजसी तामसी विकारी विकल्पी, म्हणजे हे जे काय आपण म्हणतोय सगळे दोष, हे उच्चारण करत असताना कुठेतरी प्रत्येक शब्द आपल्या हृदयाला टोचला पाहिजे काट्यासारखा. आणि कुठेतरी तुमच्या डोळ्यात जरी पाणी नाही आलं तरी तुमचं हृदय रडलं पाहिजे. तुम्हाला ते मनामध्ये तुमच्या राहिलं पाहिजे की खरोखरच आपण एवढे दोषी आहोत, हे आहोत. म्हणजे प्रायश्चित नुसतं ते चालबद्ध आहे आणि म्हणायला चांगलं वाटतं आणि रोजची प्रथा आहे म्हणून म्हणू नका. तर प्रायश्चित म्हणत असताना कुठेतरी ते अंतःकरणापासून आपल्याला ते म्हणता आलं पाहिजे. ते जे आपण म्हणतोय त्याला कुठेतरी न्याय देता आला पाहिजे. त्याच्याविषयी प्रामाणिक आपण असलं पाहिजे जे आपण बोलतोय त्याच्यासाठी. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी जर का घडल्या तर कुठेतरी परमेश्वर सुद्धा तुमच्याविषयी अपेक्षित राहतील की बाबा याला आत्ता संधी मिळालेली होती, काही गोष्टींमुळे नाही त्याला करता आलं, कारण पुढे अप्राप्ती एवढी आहे, याच्यामध्ये दुःख एवढं आहे की जर का कदाचित पुढे परत योग प्राप्त झाला तर हा परत विधी करू शकतो. म्हणून पुन्हा परमेश्वर तुम्हाला योग घडवून देऊ शकतात. परमेश्वर मग स्वतःचं कर्तृत्व सोडत नाही कधी. म्हणजे स्वामींच्या सन्निधानी जे कधी कधी यायचे असे ते सारंग पंडित यांना स्वामींनी सोडलं नाही. ज्यांची स्वामींवरच बुद्धी नाहीये अशा व्यक्तीला सुद्धा स्वामी सोडत नाही. त्यांना पुन्हा पुन्हा संधी देतात, अनुसरा अनुसरा अनुसरा. दायंबांना पुन्हा पुन्हा संधी देतात. दादोसांना म्हणतात स्वामी की बाबा आमच्याकडे जे आहे ते तुम्ही विचारा वगैरे. म्हणजे प्रत्येकाला संधी देतात पुन्हा पुन्हा. कारण की एकदा संधी हुकवली की ती परत संधी येईल की नाही येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आजच्या या वेवाच्या दृष्टांतामध्ये आपण हा विषय बघितलेला आहे. आणि आजच्या सत्रामध्ये आपण वेवाचा 11वा दृष्टांतांच्या संदर्भातली पूर्वार्ध 387 क्रमांकाची कनाशीची लीळा या ठिकाणी आपण बघितली. दंडवत हो.